मुरगुडमध्ये पहिल्याच मुसळधार पावसात ऊसाची पडझड, वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। गेल्या काही दिवसांपासून मुरगुड आणि परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक भागातील उभ्या ऊसाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे। उन्हाळ्यात पाण्याचा तीव्र तुटवडा आणि मान्सून उशिरा दाखल झाल्याने ऊसाच्या मुळांची अपेक्षित वाढ झाली नव्हती। त्यामुळे पहिल्याच जोरदार पावसात अनेक शेतातील ऊस आडवा पडल्याने शेतकऱ्यांच्या मध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। यंदा जानेवारीपासूनच तापमानात सातत्याने वाढ झाल्याने पिकांच्या पाण्याची गरज वाढली होती। मात्र जून अखेरपर्यंत पुरेसा पाऊस न झाल्याने आणि सिंचनासाठीही मर्यादित पाणी उपलब्ध असल्याने ऊसाच्या मुळांची वाढ कमकुवत राहिली। गेल्या 5-6 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी ऊसाची पिके जमिनीवर आडवी झाली आहेत। ऊस आडवा पडल्यामुळे पुढील काही महिन्यातील वाढीवर परिणाम होणार असून उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तसेच साखरेचे प्रमाण आणि वजन कमी होण्याची भीतीही शेतकरी व्यक्त करत आहेत। ऊस पुन्हा उभा करणे खर्चिक आणि कष्टाचे काम असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्यास नुकसान आणखी वाढू शकते। त्यामुळे संबंधित कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। जशी प्रत्येक मोठ्या यशामागे मेहनत असते, तसेच प्रत्येक यशामागे योग्य मार्गदर्शन असते। आम्ही जेईई, नीट आणि MHTCET च्या यशाने उज्ज्वल भविष्याचा पाया घालतो। अभिनव सायन्स अकॅडमी, अचूक मार्गदर्शन घ्या, उद्याचा इतिहास घडवा।